नागपूरमध्ये मराठी महिलेच्या घरावर परप्रांतीयानं मुजोरी केलेली आहे। मुजोरीमुळे कब्जा केलेला आहे आणि नागपूरमध्ये कर्वेनगर परिसरामध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला। उषा चाफले यांच्या घरातील काही खोल्या परप्रांतीयाला भाड्याने दिल्या होत्या आणि होमस्टे व्यवसायाच्या नावानं अमृत सिन्हानं संपूर्ण घर बळकावल्याचा आरोप होतोय। मालक उषा आणि प्रशांत चाफले यांना जीवमानाची धमकी सुद्धा दिल्याचा आरोप होतोय आणि हक्काचं घर मिळवण्यासाठी नागपूरमध्ये महिलेची वणवण पाहायला मिळते। चंद्रशेखर बावनकुळे यांनी याची दखल घेतली आणि आदेशानंतर पोलिसांमध्ये FIR दाखल करण्यात आला। चाफलेंना 14 खोल्यांचा ताबा अजूनही मिळालेला नाहीये। 40 दिवसापासून आमचं ऑफिस त्यांनी आमचं हॉल सगळं आमच्या पूर्ण बिल्डिंगवरती कब्जा करून ठेवलेला आहे आणि आता फक्त आम्हाला ऑफिसाने वरचा मजल्याचा SDO मार्फत आम्हाला ताबा मिळालेला आहे। अजूनही 14 रूम त्यांच्याच ताब्यात आहे आमच्या आणि 7 महिन्यापासून त्यांनी आम्हाला पेमेंट केलेलं नाही आहे। त्यांनी आम्हाला किराया दिला नाही आमच्या प्रॉपर्टीचा आणि आजही तिथे ते आपले बॉन्सर आणि सगळे गुंडे लोक घेऊन तिथं बसलेले आहे। आमच्या जीविताला धोका आहे। आम्ही आमचं ऑफिस तिथे कसं वर्किंग करायचं काय करायचं आम्हाला कळत नाही आहे। आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला न्याय मिळावा आणि त्यांना सजा द्यावी। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, जवळजवळ 3 महिने झाले, 3 महिन्यापासून ही महिला संघर्ष करते। पोलिसांनी काही कारवाई केलेली आहे का? लोकप्रतिनिधींनी मध्यस्थी करायची गरज का भासते? आपण पाहतोय की मराठी कुटुंबावर परप्रांतीय ज्या प्रकारे अन्याय करतात तशीच घटना नागपुरातही उघडकीस आलेली आहे आणि येथे तर चक्क मराठी कुटुंबाने बांधलेल्या पूर्ण त्यांच्या हक्काच्या घरावरच कब्जा करण्याचा प्रयत्न या परप्रांतीयांनी केलेला आहे। चाफले कुटुंबीय असं या कुटुंबाचं नाव आहे। उषा चाफले, प्रशांत चाफले हे कुटुंबीय राहतात। त्यांचं नागपूरच्या सोनेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील कर्वेनगरमध्ये एक मोठी इमारत आहे आणि त्या इमारतीमध्ये होमस्टेच्या नावाखाली सिन्हा नावाचा एक कपल आलेलं होतं। अमृत सिन्हा आणि त्यांचा पती आहे। त्यांनी या होमस्टेच्या नावाखाली आम्ही सगळं कारभार पाहतो, आम्ही पूर्ण लायसन्स फी देऊ आणि तुम्हाला किराया पण देऊ, भाडं पण देऊ असं त्यांनी सुरुवातीला गोड बोलून चाफले कुटुंबियाच्या इमारतीमध्ये प्रवेश केला होता। मात्र त्यानंतर ना घर भाडे दिलं, ना त्याचा किराया दिला, ना त्याचं लायसन्सचं नूतनीकरण केलं। जेव्हा केव्हा की ही मागणी केली तेव्हा त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली आणि नंतर मात्र अरेरावीची भाषा करण्यात आली आणि त्यांचं जे ऑफिस होतं किंवा त्यांचं जे घर होतं त्या संपूर्ण इमारतीवरच या सिन्हा कपलने पूर्ण कब्जा निर्माण केला। त्यानंतर ते वारंवार एका ऑफिसमधून एका सरकारी कार्यालयामधून पोलिसांकडून महसूलकडे फिरत राहिले। मात्र त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा तक्रारीवर काही कार्यवाही करण्यात आलेली नाही। त्यानंतर या चाफले कुटुंबियांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आपली तक्रार दिली आणि त्यानंतर या तक्रारीच्या आधारावर पोलिसांना निर्देश देण्यात आले। आता यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याचा हा प्रयत्न करण्यात आलेला आहे। मराठी कुटुंबीय आहेत ते आणि SDO कडे देखील तक्रार देण्यात आलेली होती। त्यानंतर काही खोल्यांचा ताबा त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे। मात्र 14 खोल्या ज्या आहेत त्या अजूनही बेकायदेशीररित्या सिन्हा कुटुंबियांच्या ताब्यात आहेत आणि त्यामुळे या कुटुंबांना कधी न्याय मिळेल याची प्रतीक्षा या संपूर्ण चाफले कुटुंबियांना आहे आणि त्यामुळे गृहमंत्री असतील किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या नागपुरात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांकडे त्यांनी न्याय मागितलेला आहे। त्यांना कधी न्याय मिळेल याची आता प्रतीक्षा या चाफले कुटुंबियांना आहे। अगदी, मात्र परप्रांतीयांची मुजोरी पुन्हा पुन्हा पाहायला मिळते। जितेंद्र, तुम्हाला विनंती असं जोडलेले राहा, पुढच्या बातमीचे सुद्धा अपडेट्स घ्यायचे आहेत।